संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सृष्टिखंड अध्याय 17 दुराचारी गुणनिधीची कथा। सूत म्हणाले, हे मुनीश्वरो, ब्रह्मदेवाने सृष्टीविषयीचे ज्ञान ऐकून त्यांना अत्यंत विनयाने नमस्कार केला। त्यांनी विचारले, भगवान शंकर कैलास पर्वतावर केव्हा गेले? कुबेरांशी स्नेह कसा झाला? शिवप्रभू कैलास पर्वतावर काय करतात हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, तुला शंकराचे चरित्र सांगतो, तरी एकाग्रतेने श्रवण कर। कांपिलय नगरात यक्षदत्त दीक्षित नावाचे एक ब्राह्मण राहत होते। त्यांचा वेदशास्त्राचा अभ्यास होता। ते सदाचाराने वागत होते। त्यांना एक पुत्र होता, त्याचे नाव गुणनिधी होते। मुलाची 8व्या वर्षी मुंज झाली। शास्त्राप्रमाणे त्याला गुरुगृही अभ्यासासाठी पाठविले। त्याला धर्मशास्त्राचा अभ्यास करण्याची आवड नव्हती। तो वाईट मुलांची संगती करू लागला। तो संध्या करत नसे। दुष्टांच्या संगतीत राहून तो जुगार खेळत असे। देवादिकांची तो निंदा करत होता। यज्ञदत्त आपल्या कामात रममान होते। पत्नीकडे चौकशी केली तर गुणनिधी व्यवस्थित वागतो असे पत्नी सांगत असे। त्यामुळे यज्ञदत्तला त्याचा दुराचार काहीच माहीत नव्हता। गुणनिधी मोठा झाला। त्याचे लग्न करण्यात आले। पत्नी सुशील होती। वडिलांना आपल्या मुलाची वागणूक अजूनही माहीत नव्हती। आईने त्या मुलाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। आपला मुलगा दुराचारी आहे हे वडिलांना अजून माहीत नाही, तरी तू अजून तरी सावध झाला पाहिजे। राजाला ही गोष्ट कळली तर आपला दीक्षितपणा जाईल आणि मग आपण काय खाणार? झालेल्या गोष्टी विसरून तू सदाचारी बन, आई त्याला रोज शिकवित असे। आईच्या बोलण्याचा गुणनिधीवर कोणताच परिणाम झाला नाही। त्याची जुगाराची सवय वाढत चालली। घरातल्या कोणत्याही गोष्टी विकून तो जुगार खेळत राहिला। एके दिवशी आपल्या वडिलांची अंगठी त्याने चोरली। वडिलांनी अंगठी जुगारी मुलाच्या हातात पाहिली। यज्ञदत्त याने शोध घेतल्यावर कळले, आपला मुलगा जुगार खेळतो आणि तो हरला, म्हणून या मुलाच्या हातात ही अंगठी आली। यज्ञदत्त घरी आला आणि पत्नीला विचारले, माझी हिऱ्याची अंगठी कोठे आहे? पत्नीने सांगितले, कोठे ठेवली आहे ते आपण शोधा। पत्नीचे खोटे बोलणे यज्ञदत्ताला कळले। तो म्हणाला, आजपर्यंत तू खोटे बोलून त्याला पाठीशी घातले। त्यामुळे घरातला अनेक वस्तू त्याने चोरून जुगारात घालविल्या। असल्या घरात मला राहावयाचे नाही। यज्ञदत्ताने दुसऱ्या मुलीबरोबर विवाह केला। नमः शिवाय। ओम।